नमस्कार स्वामी भक्तांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एखादी गोष्ट आपण स्वामींकडे सतत मागत असतो, त्या गोष्टीचा आपण स्वामींकडे हट्ट करत असतो, परंतु ती गोष्ट काही आपल्याला मिळत नाही। याचं खरं कारण काय आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। तर एखाद्या गोष्टीसाठी आपण स्वामींकडे हट्ट केलेला आहे आणि तीच गोष्ट आपल्याला वारंवार हट्ट करून सुद्धा मिळत नाही आहे, याचा अर्थ असा आहे की ती गोष्ट आपल्याला मिळण्यासाठी ती वेळ योग्य नसते, म्हणून आपल्याला स्वामी ते देत नसतात आणि आपण काय करतो की तीच गोष्ट वारंवार स्वामींकडे मागत असतो, पण आपली ती इच्छा काही पूर्ण होत नाही। त्यामुळे स्वामींवरती आपण रागराग करत असतो आणि काही काळाने आपला स्वामींवरचा विश्वास कमी व्हायला लागतो। आपल्याला असं वाटतं की आपली खरंच स्वामी इच्छा पूर्ण करत नाहीत। सर्वांची इच्छा पूर्ण करतात पण आपली इच्छा पूर्ण करत नाहीत। सगळ्यांचं चांगलं करतात, सगळ्यांचे आपण अनुभव ऐकत असतो आणि आपल्याला असं वाटतं की स्वामी त्यांना अनुभव देतात, त्यांना त्यांच्यावरती कृपा करतात, पण आपल्यासाठी काहीच करत नाहीत। आणि हाच तो आपला स्वामींवरचा विश्वास जेव्हा डळमळतो त्याच वेळेला आपली ती खरी परीक्षा असते आणि स्वामी आपली ती परीक्षा घेत असतात। आपल्याला ती गोष्ट स्वामी नक्कीच देणार असतात जी आपल्याला हवी आहे, परंतु त्यासाठी योग्य वेळ नसल्यामुळे त्यांनी ती दिलेली नसते आणि त्यातच आपण त्यांच्यावरचा विश्वास गमावून बसतो। म्हणजेच काय होतं की आपल्याला वाटतं की स्वामी आपल्या पाठीशी नाही आहेत, आपल्यावरती कृपा करत नाहीत। आपण एवढं स्वामींचं करतो, स्वामींचं नामस्मरण करतो, प्रत्येक ठिकाणी आपण स्वामींसाठी सगळं काही विचार करत असतो, पण स्वामी आपल्यासाठी काहीच करत नाहीत। आणि हा जो आपल्या मनामध्ये विचार येतो तेव्हाच स्वामींवरचा विश्वास आपला कमी झालेला असतो आणि हेच तर स्वामींची परीक्षा असते आणि आपण त्या परीक्षेमध्ये फेल होत असतो। आणि म्हणूनच प्रत्येक स्वामी भक्ताला एक महत्त्वाचं सांगणं असं आहे की प्रत्येकाने स्वामींकडे जी गोष्ट मागितलेली आहे ती त्याला मिळणारच आहे। जर ती त्याच्यासाठी योग्य असेल तर स्वामी ती इच्छा ती गोष्ट नक्कीच देतात, परंतु जर ती त्याच्यासाठी योग्य नसेल तर स्वामी ती देतसुद्धा नाहीत। त्यामुळे आपण स्वामींचा संकेत ओळखायला हवा, त्यांच्यावरती विश्वास ठेवायला हवा। ते जे काही करणार आहेत ते आपल्यासाठी योग्यच असेल असं मानून जर आपण त्यांची सेवा केली आणि सर्व काही त्यांच्यावर सोपवलं तर ते नक्कीच आपल्याला मार्ग दाखवतात। आपल्या सगळ्या इच्छा हळूहळू का होईना त्या पूर्ण होत असतात। हा माझा स्वतःचा अनुभव आहे। मी सुद्धा काही सुरुवातीला अशाच प्रकारे स्वामींवरती रागवायचे, विचार करायचे की स्वामी माझ्यासाठी काहीच करत नाहीत, पण नंतर मला हळूहळू समजलं की स्वामी सर्व काही करत असतात, ते आपल्याला समजून घेण्याची गरज असते। आणि तेव्हापासूनच मी ठरवलं की स्वामी जे करतात ते योग्यच करतात आणि जे स्वामी करतील त्यातच आपला आनंद आहे असं मानून जर आपण सर्व काही केलं तर स्वामींची कृपा त्यातच असते। आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावासा वाटला। आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।